आज मी ना मुंबईत आहे ना पुण्यात आहे, मी आहे आपल्या शहाद्यात। शहादेकरांना ज्याने असली पिझ्झाची चव चाखायला दिली त्या विंग्स कॅफेच्या एरियात मी उभी आहे आणि मी आज ट्राय करणार आहे फक्त आणि फक्त यमी डिशेस। चला तर मग। आता शहादा सुद्धा मागे नाही बरे का। मॅकडी, डॉमिनोज, बर्गर किंगचं कौतुकच सोडा आणि विंग्स कॅफेमध्ये तुमचा क्वालिटी टाइम फॅमिलीला घेऊन वेगवेगळ्या डेलिशियस फूड सोबत एन्जॉय करा। सेलिब्रेशनला काही बेत नाही लागत, पण लागते ती चांगली जागा आणि ती जागा म्हणजे विंग्स कॅफे। मग सेलिब्रेशन कसलंही असो त्यासाठी हीच आहे परफेक्ट जागा विथ लक्झरियस ॲम्बियन्स म्हणजेच विंग्स कॅफे। या विंग्स कॅफेत मी आले आणि इथला लक्झरियस ॲम्बियन्स खूप भारी वाटला। आल्या आधी मेनू कार्ड चेक केलं। मोठमोठ्या शहरातल्या कॅफेजमध्ये सुद्धा तुम्हाला जे मिळणार नाही असे मेनू मी त्यात पाहिले। त्यांचा स्टार मेनू आहे पिझ्झा। मेनू कार्ड बघूनच खरं तर खूप गोष्टी खाव्याशा वाटतात। या कॅफेची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर अगदी स्पेशियस आणि एअरी सिटिंग एरिया, क्लासी ॲम्बियन्स लाइटिंग आणि परफेक्ट सेल्फी स्पॉट इथे तुम्हाला मिळणार आहे। आणि इथल्या फूडच्या टेस्टबद्दल सांगायचं झालं तर पूर्ण शहाद्यात शोधून सुद्धा सापडणार नाहीत अशा डेलिशियस आणि यम्मी डिशेस तुम्हाला इथे खायला मिळणार आहेत। या आउटलेटचं स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे इथला पेपी पनीर पिझ्झा आणि न्यू लॉन्च पनीर खिमा पिझ्झा जो मी ऑर्डर केलाय। तुम्हाला जर ऑथेंटिक चायनीज ट्राय करायचं असेल ना तर तुमच्या परिवारासह इथे या, कारण अस्सल चायनीज चव तुम्हाला फक्त इथेच मिळेल। माझ्या पुढ्यात आहे चायनीज व्हेज सिझलर, जे तुम्हाला शहाद्यात पहिल्यांदाच खायला मिळेल। 3 जणांसाठी हा आयटम म्हणजे परफेक्ट कॉम्बो आहे। यांचा हा पदार्थ एकदा जरी ट्राय केला ना तर तो खायला परत इथे याल राव, एवढं मात्र नक्की। यांचा पिझ्झा बेस पूर्णपणे इन हाऊस तयार होतो आणि संपूर्ण हायजीन पाळून बेक सुद्धा केला जातो। तुम्ही जर अस्सल खवय्ये असाल ना तर आणखी एक गोष्ट सांगते, यांचं सर्व खाद्यपदार्थांचं मेकिंग कम्प्लीट इन हाऊस आहे। इथे तुम्ही तुमच्या बेटर हाफ सोबत, स्कूल कॉलेज फ्रेंड्स सोबत चिल करायला येऊ शकता। शहादा परिसरातील पारंपरिक पदार्थांचा टच यांच्याकडच्या पदार्थांना आहे। ती परफेक्ट थिकनेस सह सर्व केलेला आहे हा कोका बीफ मिल्कशेक। इथे मिल्कशेक्स, मोइतो, स्पेशल पॅनकेक्स, सिझलिंग ब्राउनी असे स्पेशल डेझर्ट्स आणि स्पेशल सॉफ्ट ड्रिंक्स ट्राय करायलाच हवेत, कारण मीठा शेअर करने से ही रिश्ते में मिठास बढ़ती है। इथलं डेलिशियस फूड खाऊन तर माझं मन तृप्त झालं। मी माझ्या फॅमिलीसाठी सुद्धा हे पार्सल इथून घेतलंय। तर तुम्ही कधी येत आहात तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससह विंग्स कॅफेचं फूड एन्जॉय करा।